जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचाच व्हिडिओ आहे पण आज गणपती बाप्पा सिरीज मधला पार्ट 4 आज बनवला आहे 2025 मधला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. ये देख पागल आ गया, देख ये इसके हाथ में क्या है? छोड़ो। ये तुमने कैसे बजाई? ये तो मुझे आती है, माँ ने मुझे सिखाया था। बताओ। मुझे भी सिखाओ ना। हाँ इजी है, आप बताओ। ओके, तर मित्रांनो, जस्ट आपण अलर्ट मॅच ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मित्रांनो गणपती बाप्पा सिरीजमधला पार्ट 4 आज बनवला आहे 2025 मधला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी एक तुम्हाला बिटबुक मार्क प्रीसेट आणि एक सिकेपेटा प्रीसेट असे 2 प्रीसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला ग्रुप आणि काहीचे लिरिक्स आणि व्हिडिओ ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट तुम्ही हाईड आहे ते अनहाईड करा. बघू शकता मी अनहाईड केलेलं आहे. बघू शकता मी करून सर्व काही अनहाईड केलेलं आहे. बघू शकता मी अनहाईड केलेलं आहे. तर मित्रांनो, मी स्टार्टिंगचं तुम्हाला ग्रुप सर्व काही क्रिएट करून दिलेले आहे. 4.15 पासून 1 बीटला एक इमेज गणपती बाप्पाची ॲड करत जायचं आहे. इमेज ॲड केल्यानंतर शेवटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. बघू शकता मी एका बीटला एक इमेज ह्याला शेवटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करतो. बघू शकता मी एका बीटला एक इमेज ॲड करतो. तर मित्रांनो, मी प्रत्येक तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. मित्रांनो, इमेज मी सर्व काही मित्रांनो तुम्हाला ॲड करून दाखवत नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल. ह्याला शेवटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बघू शकता नेक्स्ट बीटला जायचं, एक्स्ट्रा पार्ट कट केला, थ्रेडवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बघू शकता मित्रांनो, मी फोटो ॲड केलेली प्रीसेट आहे, त्यामध्ये तुम्हाला दाखवतो. बघू शकता मी इथं प्रत्येक म्हणजे लिरिक्सला म्हणजे प्रत्येक बीटला एक इमेज ॲड केलेले आहेत. बघू शकता सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. तर मित्रांनो, आता काय करायचं आहे, हे तुम्हाला बघू शकता बिटमार्क प्रीसेटमध्ये बघू शकता इमेज सगळे तुम्हाला वर दिसतील. तर आता काय करायचं आहे, हे तुम्हाला इथं सर्व काही मित्रांनो खाली दिसत आहे. तर तुम्हाला इथं सांगतो ती सेटिंग करा. बघू शकता ही तुम्हाला इमेज ॲड केल्यानंतर ही सर्व काही खाली दिसेल. याला लॉंग प्रेस करायचं आहे. सगळ्यात खाली मित्रांनो वरती सगळ्यात इमेजचे घ्यायचं आहे. बघू शकता मी तुम्हाला काहीच सिम्पली इथं अशा प्रकारे दिलेलं आहे कुठं तर. बघू शकता हां इथं आहे मित्रांनो ते सर्व काही. मी तुम्हाला अजून एकदा करून दाखवतो. इथं स्टेप बाय स्टेप करून दाखवतो. तुम्हाला सिम्पली इथं काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. त्याला लॉंग प्रेस करून सिम्पली इमेजचे असे एक एक करून जेवढे काही इमेज आहे त्याच्यावरती असं लॉंग प्रेस करून सिम्पली व्हिडिओ ते सर्व काही घ्यायचे आहेत. बघू शकता बरोबर इथं प्रॉपर इथं आणि व्हिडिओ पण हे देखील मी इथं मी व्हिडिओची क्लिप दिलेली आहे. इथं बरोबर ही सगळ्यात वरती इमेजच्या सगळ्यात वरती घ्यायचं आहे आणि त्याच्या खाली असे सिम्पली प्रकारे इमेज ॲड करायचे आहेत. बघू शकता मी इथं देखील मी तुम्हाला परफेक्ट इथं बाप्पा आगमन सोहळा बघू शकता. इथं पण बरोबर मित्रांनो मी PNG ॲड करून तुम्हाला दिलेले आहेत. सर्व काही दिलेले आहेत. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच तुम्हाला समजेल. हे जस्ट काहीच सिम्पली तुम्हाला सांगतो. हे लॉंग प्रेस केलेलं आहे. बघू शकता हे किती 9 लेयर्स जे आहेत ते तुम्हाला खाली दिसतील. ह्याला फक्त सिम्पली वर घ्यायचं आहे. बघू शकता मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो जसं करा. हे जस्ट तुम्हाला काही तर खाली दिसतील. इथं खाली दिसतील, कुठं दिसतील तुम्हाला सांगतो. इथं जो स्पेस आहे इथं दिसेल ते सिम्पली असं लॉंग प्रेस करून एक एक करून वर घ्या. मी तुम्हाला 2 दाखवलेलं आहे करून तसं करून घ्या. तर सिम्पली आता काय करायचं, बॅक यायचं आहे. शिकेपेट प्रेसेटमधला 1 नंबरचा नाही, डायरेक्ट पहिला 2 नंबरचा पेट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्याच्यानंतर होऊ शकता सिम्पली मित्रांनो काय करायचं मी सांगतो. इथनं मित्रांनो इथे एक मी व्हिडिओची क्लिप दिलेली आहे आणि पुढं जरा इथं लहान बीट आहेत आणि पुढे मी व्हिडिओची क्लिप दिलेली आहे. करेक्ट मित्रांनो 21.21 पासून
जे काही पुढची इमेज आहेत बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. 21.21 नंतर जी पुढली इमेज आहे त्या सर्व 21.21पासून जे पुढे काही देखील गणपती बाप्पा तुम्हाला इमेज दिसेल तिथनं जे सर्व इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. सेकंडवाला बघू शकता, मी प्रत्येक इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून दाखवत आहे. बघू शकता मी इफेक्ट पेस्ट करून दाखवत आहे. तर हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे आणि हा इफेक्ट इथं पेस्ट केलेला आहे. बघू शकता मी सर्व काही तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून दाखवत आहे. बघू शकता सिम्पली आता बॅग घ्यायचा आहे. शिकेपेट प्रेसमधला 1 नंबरच्या पेटीतनं कॉपी करा. कॉपी केल्यास नंतर बिटमॅप प्रेसला आल्यास नंतर 4.15 नंतर आता बघू शकता 4.15 नंतर जे इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता मी तुम्हाला एक एक करून पेस्ट करून दाखवणार आहे सर्व इफेक्ट. 4.15पासून जेवढे काही मित्रांनो आपली इमेज असतील बघू शकता त्या 4.15 नंतरच्या सर्व इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचं. मी एक एक करून पेस्ट करून घेतो. अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवर न्यू असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता केलेले आहे. तर मित्रांनो आता इथं मित्रांनो मी व्हिडिओ क्लिप दिलेली आहे ते इथनं सोडायचे नंतर आणि 14.10पासून पुढे इफेक्ट पेस्ट करायला म्हणजे चालू करायचं. बघू शकता 14.10पासून जोपर्यंत इथं व्हिडिओ क्लिप 1 आहे जोपर्यंत 2 येत नाही तो 2पर्यंत हा इफेक्ट पेस्ट करायचा. म्हणजे जोपर्यंत व्हिडिओची क्लिप 2 येत नाही तिथवर हा इफेक्ट पेस्ट करायचा. व्हिडिओ क्लिप 2 आहे तिथवर बघू शकता मी एक तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट पेस्ट करून दाखवत आहे. अजून कोण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवर न्यू असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता मी एक एक करून पेस्ट करून घेतो. मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक स्टेप दाखवत आहे इफेक्ट कसे पेस्ट करायचे आहेत ते. बघू शकता झालेले आहे. सिम्पली काय अशा प्रकारे हा वाला लास्टचा इमेज आहे. बघू शकता इथं झालेले आहेत आणि इथे व्हिडिओ आणि तुम्हाला इथनं सेकंडवाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो अजून एकदा इथे एक स्टेप काय होती. इथं जो मी इथं गॅप दिलेला आहे ते सर्व काही व्हिडिओची लेअर इथं असं सिम्पली मी आता तुम्ही जेव्हा गणपती बाप्पाची इमेज ॲड करणार आहात ते सगळे वर येणार आहेत. फक्त ते काय करायचं आहे ह्या जी 9 लेअर आहेत वरच्या त्या लॉंग प्रेस करून सगळ्या वर घ्यायचे आहेत. गणपती बाप्पाच्या फोटोच्या वरती घ्यायचे आहेत. बघू शकता मी तुम्हाला सॅम्पलला मी इथं दाखवतो. लॉंग प्रेस करून बरोबर मी कुठं ह्या लेअर इथे येतील. बघू शकता मी इथं तुम्हाला इथं करून दाखवतो तरच तुम्हाला समजेल. बघू शकता लॉंग प्रेस करून इथं घेतलेली आहे. बघू शकता या मी जरा खाली घेतो 2 मिनटं. होऊ शकता हा लॉंग प्रेस करून तुम्हाला सिम्पली घ्यायचे अशा मध्ये आधी येऊन जातील. तर सिम्पली काय करायचं एवढंच नाही ह्याला लॉंग प्रेस साईडला प्रेस करायचे आणि इथनं जे काही आपले गणपती बाप्पाचे फोटो आहे ते सिम्पली असं वर घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे जेव्हा पण तुम्ही गणपती बाप्पाचे फोटो ॲड करा ह्याला सिम्पली लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती घ्यायचं आहे. वरती म्हणजे कुठं मी सांगतो तिथं घ्या. जे काही इथं मी तुम्हाला इमोजी ॲड करून दिलेले आहे ते इमोजीच्या सिम्पली वरती घ्यायचं आहे. म्हणजे शॅडोच्या वरती घ्यायचं आहे. आणि ही जी लेअर इथे एक इफेक्ट दिलेली आहे तो सिम्पली काय करायचं आहे शॅडोच्या खाली ठेवायचं आहे. बघू शकता तर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर सिम्पली स्टार्टिंगला प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचा आहे. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला 3 क्लिक करून स्ट्रेन टू फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11% ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जाऊन 1 नंबरचा ऑप्शन दिसेल नंतर त्याच्यावर क्लिक करून इथे एक मित्रांनो बॉर्डर आपल्याला इथं क्रिएट करायची आहे. बाकीचे मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. व्यवस्थितरित्या मित्रांनो इफेक्ट पेस्ट करा. स्टार्टिंगला काही चेंजेस करायचे नाहीत मित्रांनो. मी ऑलरेडी सर्व काही ॲड करून दिलेलं आहे. इथं पण व्यवस्थितरित्या इफेक्ट पेस्ट करा आणि या व्हिडिओ लेअरचा मी जी व्हिडिओ क्लिप दिलेली आहे ह्याचा साऊंड म्यूट करा व्हिडिओ एक्सपोर्ट करताना. होऊ शकता मी साऊंड म्यूट करून दिलेलं आहे तरी पण एक वेळ चेक करा आणि एक्सपोर्ट करा. आणि ही जी लेअर आहेत ते शॅडोच्या खाली ठेवायचे. मी इथं इफेक्ट दिलेले आहे. आणि इथनं देखील मित्रांनो व्यवस्थितरित्या इफेक्ट पेस्ट झालेत का एक वेळ चेक करा. मी सर्व काही तर अजून एकदा चेक करत आहे. होऊ शकता इथे बॉर्डर इथं आपण क्रिएट केलेलं आहे. जस्ट कोपऱ्यात शेअरचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. क्वालिटी हाय करा. जस्ट खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल
त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. एवढं कसं झालं मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.